त्यांचं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. उपस्थित क्रीडा रसिकांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. प्रेक्षकांचे तुडुंब करते आपण पाहतो. पाठीराखे देखील नेवाली टीमच्या माध्यमातून भरपूर सारे आले. त्यांना शुभेच्छा देत असताना गणरायाच्या खऱ्या अर्थानं जयघोषानं मात्र स्वागत केलं या मॅचचं. तयार आहेत दोनही संघ एकमेकाच्या विरोधात. याचसाठी केला होता अट्टहास. मेगा फायनल साठी जावा खऱ्या अर्थानं आपला संघ. त्याचसाठी पाठीराखे कमालीच्या प्रचंडतेनं तीव्रतेनं खऱ्या अर्थानं सपोर्ट करण्यासाठी आपल्या टीमला आलेत. 3 ओव्हरची मॅच. पहिला बॉल सेमीफायनलचा. जोरदार टाळ्यानं स्वागत करूया पहिल्या बॉलचं. गोलंदाजी मार्क वरती नेवाली टीम कडून सज्ज झाला या सेमीफायनल मॅच मध्ये प्रदीप. ऑन स्ट्राईक बॅट्समन मागील मॅचचा हिरो. 9 बॉल मध्ये आकस्मिक इनिंग 41 धावसंख्येची खेळणारा कुमार ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक वरती राजेंद्र. पहिला बॉल सेमीफायनलचा घेऊन तयार होतोय प्रदीप बॉलिंग ट्रॅक वरती नेवाली टीम कडून. पहिला बॉल सेमीफायनलचा. जोरदार टाळ्यानं स्वागत करा बॉलचं. पहिलाच बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह पाठवलाय सीमा पार. टोकलाय. सेमीफायनलचा थरारामधील पहिला षटकार बॅट्समन कुमारनं. मागील मॅचचा फॉर्म कॅरी ऑन करत असताना 9 बॉल मध्ये 41 धावा जमवल्या होत्या. अगोदरच सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो, 2 मॅच या फलंदाजाची बॅट खऱ्या अर्थानं शांत होती, संत नव्हती. आणि तिसरा मॅच मध्ये 9 बॉल मध्ये 41 धावा जशा आल्या तशा या मॅच मध्ये त्यानं पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. 6 धावा धावफलकावरती. सेमीफायनल नंबर 1 मध्ये पहिल्याच बॉल वरती षटकार फेकत असताना इथे मात्र 6 धावसंख्यानं अकाउंट ओपन केले सेमीफायनल मॅच मध्ये कुमारनं. माणगाव टीमची धावसंख्या 6 या धावसंख्येवरती. जसा षटकार आला तशी शांतता मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय पाठीराख्यांकडून. जसं डॉट बॉल येतील तसा आवाज देखील वाढताना दिसेल. दुसरा बॉल त्यावरती देखील आक्रमकता. पाठवलाय बॉल मिड विकेटला. सीमा पार. बॅक टू बॅक कुमारच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. 2 लगातारचे षटकार. काय बॅटिंग करतोय. मागील मॅच मध्ये ज्या प्रकारची बॅटिंग आणि त्या मॅच मध्ये मिळालेला कॉन्फिडन्स या मॅच मध्ये फॉर्म कॅरी ऑन करत असताना कुमार. 2 बॉल 12 धावा धावफलकावरती. तुम्हारे हर कामयाबी पे तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पे दुनिया का सलाम होगा. कर करना सामना तुम मुश्किल का, एक दिन वक्त भी तुम्हारा गुलाम हो जाएगा. 2 मॅच शांत होता. तिसऱ्या मॅच मध्ये त्यानं इरादे स्पष्ट केले आणि या सेमीफायनल मॅच मध्ये 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकत पुन्हा एकदा बलाढ्य लक्ष्याकडे अग्रेसर केलंय ते माणगाव टीमला. गावाच्या नावासाठी चाललेला संघर्ष, गावाच्या संघासाठी चाललेला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तिसरा बॉल सेमीफायनल नंबर 1 चा घेऊन तयार. प्रदीपचा बॉल इलफिटच्या वरून आधी आक्रमक नंतर क्लास पाठवलाय बॉल लॉंग ऑफ झोन मध्ये. हा येतोय कुमारचा आणखी एक तडाखा ठोकलाय चौकार. अफलातून बॅटिंग. काय गोलंदाजी चांगल्या रीतीने पण त्यामध्ये फटकेबाजी पहा. 3 बॉल धावा धावफलकावरती 16. अफलातून बॅटिंगचा नजराना मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना 3 बॉल मध्ये धावा आहेत धावफलकावरती 16. 3 ओव्हरची मॅच. अजूनही 15 बॉल शिल्लक आहेत. 16 पर्यंत पोहोचलाय माणगाव संघ. एक्स फॅक्टर कुणाल. काय कमालीची बॅटिंग. कुमार मात्र कमालीची बॅटिंग करतोय. प्रदीपचा हा बॉल चेंडू हवेमध्ये आणि देखील जाईल बाहेर. सीमा पार. कुमारचा आणखी एक षटकार. 22 धावा धावफलकावरती. सेमीफायनल मॅच मध्ये खऱ्या अर्थानं धाबांचा पाऊस पडत असताना मॅच मध्ये कुमारच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय तिसरा षटकार. अफलातून बॅटिंग. 2 महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी करत असताना कुमार काय स्टार्टअप करून देतो सेमीफायनल नंबर 1 मध्ये. शिवसंकल्प चषक 2024 ची पहिली सेमीफायनल मॅच आपण पाहताय. 4 बॉल मध्ये 22 धावा आहेत. 5वा बॉल. इथे चांगली फिल्डिंग. कदाचित इजा झाली असेल का आपण चेक करायचे ऑफिशियल. सुखरूपरित्या आहे. चांगली फिल्डिंग. स्वतःला झोकवलं मैदानाच्या आतमध्ये. धावा वाचवण्यात यशस्वी झाला. 23 धावा धावफलकावरती.
23 ऑन बोर्ड विथआउट लॉस. मागील मॅच मध्ये देखील कमालीची सुरुवात करून दिली. तब्बल 34 धावा ठोकल्या होत्या पहिल्या षटकामध्ये कुमारनं आणि या षटकामध्ये सेमीफायनल नंबर 1 मध्ये पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात 5 बॉलमध्ये 23. जर्सी नंबर 33 जणू काही हार्दिक पांड्याच मैदानामध्ये खेळतो अशा पद्धतीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना कुमार. एक बॉल शिल्लक आहे. हा प्रकार इनफील्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक नेत्रदीपक फटका. एक अखेर बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार. राजेंद्रचा आणखी एक तडाखा चौकार. 27 धावा पहिल्या षटकामध्ये. 27 धावा यापेक्षा जास्त चांगली सुरुवात कोणाला नकोय. कारण या सेमीफायनल नंबर 1 मध्ये काय कमालीची बॅटिंग केली. 23 धावा 5 बॉलमध्ये जमवल्या कुमारनं आणि त्यानंतर पहिल्याच बॉलमध्ये 4 धावा जमवल्या राजेंद्रनं. मागील मॅचमध्ये देखील कमालीची पार्टनरशिप झाली होती या दोन फलंदाजांमध्ये. 27 धावा धावफलकावरती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. मागील मॅचमध्ये 60 धावा जमवल्या होत्या 3 षटकांमध्ये टीम माणगावनं त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 34 आले होते. या षटकामध्ये आले 27. या 2 षटकांमध्ये देखील धावांचं खऱ्या अर्थानं समीकरण चालू ठेवणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती P1च्या षटकामध्ये 27 धावा आल्यानंतर पुढील 2 षटकांमध्ये कशा रीतीने सामना करतील हे दोन्ही फलंदाज हे पाहणं देखील गरजेचं आहे. परंतु या मिडल ऑर्डरची दिलेली जबाबदारी प्रकाशला आता काहीतरी चांगल्या रीतीनं स्पेल हाताळावं लागेल. या मॅचमध्ये कमबॅकिंग स्पेलची नितांत गरज आहे. प्रेशर आहे खऱ्या अर्थानं नेवाले टीमकडे. 27 रन्स. प्रकाशचा पहिलाच बॉल लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर अतिरिक्त धावसंख्येने सुरुवात करत असताना या मॅच मध्ये अतिरिक्त धावेनं धावसंख्या धावफलकावरती 28 रन्स विदाउट लॉस अफलातून सुरुवात करत असताना या सेमी फायनल मॅच मध्ये टीम नेवाली संघाच्या अगेन्स्ट माणगाव संघाच्या माध्यमातून ही कमालीची कामगिरी आपण पाहतोय. कुमारसाठी हा बॉल फक्त फ्लिक केला पाठीमागे लेग स्लिपची चांगली फिल्डिंग. किमान 3 धावा वाचवल्या त्या बॉलवरती. या बॉलवरती मिळते एक. एकेरीला धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. 29 धावा धावफलकावरती. कौतुक करेल लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचं कमालीची फिल्डिंग. क्लिक केला होता कुमारनं. चांगला शॉट देखील. दुसरा बॉल पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटतोय सातत्यानं. अगोदरच धाबा खूप आहेत आणि त्यामध्ये देखील अतिरिक्त धाब्यानं भर. इथे धावसंख्या जाऊन पोहोचते 30च्या अंकावरती. 2 अतिरिक्त धावे दिल्यात. दुष्काळात खऱ्या अर्थानं 13वा महिना अशा पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये नेवाली टीमच्या माध्यमातून. 30 धाबा धावफलकावरती. फक्त एकच बॉल संपला या षटकातील. प्रकाशचा बॉल गॅपमध्ये. किरण येतोय वेगानं चांगली फिल्डिंग. बॉल पकडेल फेकेल कमालीची फिल्डिंग. कौतुक करेल किरण दुर्गेचं देखील. चांगली फिल्डिंग गॅप होती मोठी आणि तिथे मात्र चांगली जागा कव्हर केली खऱ्या अर्थानं. मिड विकेटला तो फिल्डिंग करतोय. काऊ कॉर्नर झोन मध्ये येऊन त्यानं बॉल अडवला. बॉल फेकला आणि तिथे मात्र मिळाल्या धाबा धावफलकावरती त्या फक्त आणि फक्त एक. एकच्या मदतीनं 31 धावा धावफलकावरती. कुमार ऑन स्ट्राईक. 31 धावा आहेत आणि इथे देखील अतिरिक्त धाव. लेग स्टिकच्या बाहेर 3 लगातारचे अतिरिक्त धावा फेकतोय. गोलंदाज प्रकाश या लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. धावसंख्या 32. 2 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या. 3 अतिरिक्त धावेनं आणि त्यानंतर 2 सिंगल रोटेशन स्ट्राईकचं काम आपण पाहिलंय. 32 धावा आहेत धावफलकावरती. इथे फटका फसलाय गोल्डन चान्स आणि इथे मात्र सोडणार नाहीये झेल. इथे कुमारचा मात्र संपतोय खेळ. अखेर मात्र वादळाला शांत करण्यात आलं यश नेवाली टीमला. इथून कमबॅक करण्याची गरज. 32 या धावसंख्येवरती बाद होते कुमार. कमालीची बॅटिंग. नवीन बॅट्समन सागर देशमुख. चांगला स्टार्टअप करून दिलं कुमार आणि राजेंद्रनं. ही पार्टनरशिप इथे ब्रेक होते. ब्रेक थ्रू मिळवलाय तो प्रकाशनं. तिसरा बॉल चांगल्या रीतीनं फेकलाय. धावसंख्या आहे ती धावफलकावरती
32. 3 बॉल संपलेत. प्रकाशचे 32 धावा आहेत धावफलकावरती. इथे देखील लाईन मात्र लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पुन्हा एकदा अवांतर धाव. सातत्यानं चुका करतोय प्रकाश. 3 बॉलमध्ये त्यानं 4 अतिरिक्त धावा फेकल्यात. अंपायर कवायत करण्यास भाग पडतोय आमच्या ऑफिशियल्सला. 33 धावा आहेत धावफलकावरती. 3 बॉल संपलेत. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. यार्कर लेन कमालीचा बॉल हाताळलाय गोलंदाज प्रकाशनं. इथे देखील मिळेल एक. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवरती. 34 धावा धावफलकावरती कितीपर्यंत पोहोचेल मानगाव संघ यावरती देखील लक्ष आहे. सेमीफायनल नंबर 1 चा थरार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. प्रकाशचा पुढील बॉल. प्रकाशचा बॉल व्यवस्थितरित्या बॅटवरती आला नाही. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. लॉंग ऑन मध्ये तिथे मात्र मिळते फक्त सिंगल ना धावसंख्या एकीने पुढे जाते. धावा धावफलकावरती 34 35. 34 धावा होत्या. त्यानंतर एक सिंगल ऍड होईल. 35 धावा 35 ऑन बोर्ड. 1 विकेट लॉस. कुमारच्या पारीचा मात्र अंत तुम्ही पाहिला असेल परंतु चांगली बॅटिंग करून मैदानाच्या बाहेर गेलाय तो कुमार. 35 ऑन बोर्ड. प्रकाशचा बॉल फुलटॉस. इथे देखील बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला या सेमीफायनल मॅच मध्ये तर धावा जमवल्यात त्या 35 धावा जमवल्यात 2 विकेटच्या समाप्तीनंतर टीम माणगाव टीमनं. या षटकामध्ये आता धावा वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसेल. रणनीती आखली असेल खऱ्या अर्थाने नेवाले टीमनं आणि त्यानंतर या रणनीतीच्या विरोधामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमची एकच अपेक्षा असेल की या षटकामध्ये देखील किमान 15 ते 20 धावा याव्यात आणि त्यानंतर फिनिशिंग टचेस चांगल्या रीतीने मिळावेत. याच प्रयत्नामध्ये दोन्ही संघांपैकी एक संघ निश्चित इथे विजय होताना दिसेल. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय किरण दुर्गे. चांगली गोलंदाजी किरणची राहिली आहे प्रत्येक क्रिकेटच्या पटलावरती परंतु या सेमीफायनल मॅच मध्ये तशीच अपेक्षा आहे. 35 धावा आहे. बलाढ्य लक्ष्याकडे अग्रेसर होते प्रतिस्पर्धी संघ आणि अशा विरोधामध्ये धावा वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल नेवाली टीमला. अंतिम 6 बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रातील पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आचरण करण्यात आले. किरण दुर्गे या गोलंदाजावरती विश्वास. 35 धावा आहेत. राजेंद्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. कुमार बाद झाल्यानंतर याच्यावरती संपूर्णपणे जबाबदारी आहे मोठे फटके मारण्यासाठी. 2 ओव्हरमध्ये 35. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. किरण पहिला बॉल घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल हवेमध्ये जज करताय क्षेत्ररक्षक. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल सीमा पार. 6 धाव संख्येसाठी येतोय राजेंद्रचा हा तडाखा ठोकलाय दणदणीत षटकार. धावसंख्या 41 या अंकावरती. 41 रन्स. किरणचा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. अंपायर डिसिजन इट इज वाईड. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं प्रकाशने देखील अंपायर्सना कवायत करण्यास भाग पडला त्यानंतर किरण देखील. धावसंख्या 42 या अंकावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आले त्यानंतर दिशेमध्ये भरकटत असताना किरणचा बॉल आणखी एक फुल टॉस त्यावरती आक्रमकता. मिड विकेटला बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. षटकारांचा पाऊस आपण या मॅच मध्ये पाहतोय. सेमीफायनल नंबर 1. काय कमालीची बॅटिंग कुमार आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र दर्शवत असताना या षटकारांना धावसंख्या 48 या धावसंख्येवरती. 48 ऑन बोर्ड. 2च बॉल संपले त्या षटकातील. किरणच्या 2 बॉल मध्ये 13 धाबा आल्यात. प्रकाशने कमबॅकिंग स्पेल हाताळलं होतं परंतु किरणला त्याचा फायदा घेता येत नाहीये. 2 बॉल मध्ये त्याने धाबा खर्च केला त्यात 13. अशा परिस्थितीमध्ये 48 धाबा आहेत धावफलकावरती. तिसरा बॉल घेऊन तयार किरण.
किरणचा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. वाईटचा इशारा अंपायर डिसिजन. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ते 49 या धावसंख्येवरती. 49 ऑन स्कोर्ड. कमालीची बॅटिंग. शिवसंकल्प चषक 2024 ची पहिली सेमीफायनल मॅच तुम्ही पाहताय. लास्ट स्ट्रोक फुल टॉस एलिमिनेशन प्रॉपर टायमिंग. मिडल ऑफ द बॅट लगातारचा तिसरा धमाका. ठोकलाय राजेंद्रनाथ षटकार. कमालीची बॅटिंग. षटकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये. राजेंद्रच्या बॅट मधून देखील 55 धाबा धावफलकावरती. उर्वरित 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये 20 धाबा खर्च केल्यात. गोलंदाज किरण दुर्गेनं. आशा होती परंतु निराशा नव्हती गोलंदाजाकडे आणि आता मात्र निराशाजनक कामगिरी नेपाली टीमच्या माध्यमातून. बरेचसे पाठीराखे आलेत. गणरायाला बंधून खऱ्या अर्थानं सुरुवात केली होती या इनिंगची परंतु तिथे मात्र हल्ले चढवले गेले ते नेपालीकरांच्या गोलंदाजीवरती. संपूर्ण दिशेने त्याचाच प्रभाव तुम्ही पाहताय. शांतता आणि शांतता पाठीराख्यांकडून. 55 पर्यंत पोहोचलाय. 3 बॉल संपलेत. काय कमालीची बॅटिंग आजच्या दिवसामध्ये माणगाव टीम कडून राहिली आहे. हा प्रकार त्यावरती देखील आक्रमक पाठवला बॉल सीमा पार. लगातार चौथा धमाका. अंपायरनं आकाशाकडे 2 हात सरसावलेत. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं 61 धावा धावफलकावरती. 4 बॉल आणि 61 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलं तर माणगाव टीमच्या डगआउट मध्ये बॅटिंग चालू होती त्यावेळी फक्त 3च प्लेअर होते. असते असते एक एक प्लेअर जॉईंट होत होतात आणि तो सेमीफायनल मॅच मध्ये संघ येऊन पोहोचला आणि त्यानंतर षटकार चौकारांची आतिषबाजी त्या टीम कडून. 61 धावा आहेत. 4 लगातारचे षटकार मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा खर्च केल्यात. किरणनं प्रेशर आणि प्रेशर मैदानाच्या आत. 5वा बॉल देखील पाठवला. हवाई हल्ला. हवाई चप्पल. हल्ला बॉल. बॉल सीमा पार षटकार. 5वा लगातारचा षटकार. 30 आल्यात 5 बॉल मध्ये. काय आक्रोश पाहतोय आपण. फक्त खेळाडू असतील मला तर वाटते माणगाव टीमचे 12 ते 13 आणि त्यामध्ये काय कमालीचा खेळ त्याने दाखवलाय. 6 बॉल 6 षटकारांचा इतिहास रचणार का टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. शिवसंकल्प चषक 2024 च्या माध्यमातून त्याच दिशेनं वाटचाल करतोय. 5 बॉल 32 धावा जमवल्यात आणि अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज होते किरण दुर्गे. खेळाडू चांगला होता परंतु त्यावरती हल्ले चढवलेत. अंतिम बॉल 6 बॉल 6 षटकारांचा रेकॉर्ड इथे होणार का. परंतु कमालीचा बॉल हाताळला किरणनं. 1 रन कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज होतोय 5 आणि इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये येतात 33. अशा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती. साथी स्कोरर करण पाटील माहिती सांगत असताना 68 या धावसंख्येवरती आणि मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी 69 धावसंख्येची गरज आहे. टीम नेवाली संघाला 18 बॉल 69 ची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच अजून घ्या मानगाव. अठरा बॉल आणि 69 धावसंख्येची गरज आहे मेगा फायनल मॅच मध्ये अधिराज्य करण्यासाठी. एकीकडे नेवाले टीमला तर 69 धावा वाचून सहजरित्या मेगा फायनल मॅच मध्ये दाखल होऊ शकतो तो मानगाव संघ. सकाळच्या सत्राचा जर विचार केला तर हास्यास्पद वातावरण. एकही खेळाडू मैदानाच्या
विषय उपलब्ध नव्हता माणगाव टीमचा केवळ 2 ते 3 खेळाडू जवळ-जवळ 1 तास विलंब झाला त्या मॅचला. त्यानंतर जसे-जसे खेळाडू जोडत गेले तसा संघ देखील जोडत गेला आणि संघानं मात्र मजल मारली ते सेमीफायनल मॅचमध्ये आणि आता मात्र त्यांचा प्रामाणिक खेळ मैदानाच्या आतमध्ये. जसा कुमार फॉर्ममध्ये आलाय ना तसं मागं वळून पाहिलंच नाहीये. राजेंद्रनं संपूर्ण दिवसभर साथ दिली खरं तर माणगाव टीमला विजयाचा शिलेदार खरा असेल तर तो 2 मॅचमध्ये राजेंद्र आणि त्यानंतर मागील 2 मॅचमध्ये सुरुवात चांगली करून देण्यामध्ये यशस्वी झाला. तो बॅट्समन कुमार आणि त्यानंतर मागील मॅचमध्ये राजेंद्रनं काय हल्लाबोल केला. लगातारचे 5 षटकार किरण दुर्गेच्या विरोधामध्ये. आता 18 बॉल 69 टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर द्यावं लागेल. अगोदर पाहिला तर तुम्ही ट्रेलर होता, आता तुम्हाला पिक्चर अजून बाकी आहे. अशाच पद्धतीने आता मात्र धावसंख्या उभारावी लागेल नेपाळी टीमला. प्रयत्न करावे लागतील. सातत्यानं म्हटलं जातं प्रयत्न सोडणारे कधीच जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधीच प्रयत्न सोडत नाहीत. मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. मनाशी बाळगलेलं संघर्षाचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. 69 धावा करत असताना अक्षरशः लढावं लागेल या मैदानावरती. अक्षरशः शिवरायांच्या माऊल्यांचं इथे मार्गदर्शन घेत मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल आणि त्यानंतर प्रयत्नांना इथे आवर देत असताना स्वतःवरती विश्वास ठेवत इथे मात्र 69 धावसंख्येचा भला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अग्रेसर होत असताना सलामीची जोडी रघु आणि त्याच्या समूहामध्ये किरण दुर्गे. पूर्वार्धाचा खेळ तुम्ही पाहिला 68 धावा तब्बल जमवल्या 3 षटकामध्ये. त्यानंतर उत्तरार्धाच्या खेळामध्ये जात असताना 69 ची गरज. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती सागर. P1चं षटक चांगल्या रीतीनं फेकावं लागेल. सुरुवात चांगली करून द्यावी लागेल. धावा वाचवत असताना तर धावा जमवत असताना सुरुवात चांगली करून द्यावी लागेल किरण दुर्गेला. पहिल्या षटकामध्ये भरपूर सारं अवलंबून या मॅचमध्ये. मेगा फायनल मॅचमध्ये कोणता संघ अधिराज्य करेल? पहिलाच बॉल शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि ते बचावलाय. 22च्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धावेचा श्री गणेशा 1च्या मदतीने धावसंख्या 1 या धावसंख्येवरती. 68 ची अजूनही गरज आहे. 17 बॉल शिल्लक आहेत. प्रत्येक बॉलमध्ये 4 या धावसंख्येचं समीकरण तुम्ही पाहताय. प्रत्येक बॉलमध्ये बाउंडरी येणं अपेक्षित आहे. 17 बॉल 68. आलेख उंचावलंय धावसंख्येचा पहिल्या सत्रामध्ये. 17 बॉल 68 ची गरज. इथे देखील फटका फसलाय व्यवस्थितरित्या बॅटवरती आला नाहीये. इथे देखील सिंगल. दुसरा बॉल देखील चांगल्या रीतीने फेकत असताना गोलंदाजी मार्कवरती सागर. 2 बॉल चांगल्या रीतीने हाताळलेत. एकेरीनं दुहेरीनं काहीच प्रभाव पडणार नाही या मॅचमध्ये. तिसरा बॉल वेगानं पायावरती आदळलाय आणि इथे मात्र अंपायरकडे दाद. कदाचित लेग स्टिक मिस करून जाणारा बॉल असेल अंपायरनं फेटाळलाय. अतिरिक्त उंचीवरून याच डिसिजन देत आहेत पंच आमच्या दिशेनं. अतिरिक्त उंचीनं हा बॉल जात असावा यष्ट्यांच्या वरून. त्यामध्ये नॉट आउटच्या स्वरूपात सांगितलं अंपायरनं. तिसरा बॉल चांगला फेकलाय. बॅटची लीडिंग एज. कमालीची कॅच कुमारनं पकडल्या. किरण दुर्गेच्या होते पारीचा अंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती 69 चा पाठलाग करत असताना निराशा आणि निराशा या मॅचमध्ये नेवाले टीमच्या माध्यमातून आपण पाहताय. 67 या धावसंख्येची अजूनही गरज आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत मेगा फायनल मॅचमध्ये जाण्यासाठी. क्रमांक 5 वा बॉल घेऊन तयार होतोय. सागरचा बॉल यॉर्कर लेंथ. कमालीचा बॉल हाताळलाय. क्षेत्ररक्षकामध्ये थोडीशी चुकी आणि त्यामध्ये मिळते फक्त ती सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवरती. 66 ची गरज आहे अजूनही. बॉल शिल्लक आहे 13. अंतिम बॉल P1च्या षटकातील धावा आल्या त्या फक्त आणि फक्त
3 आणि ते देखील चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं. डीप पॉइंटला बॉल चाललाय. निर्णायक क्षण येतोय. चौकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवरती. 62 ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल 62 चं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती संतोष कौशल सातत्याने या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी करत आलाय. चांगल्या रीतीने गोलंदाजी साकारली आहे गोलंदाजानं आणि आता त्याच्याकडून देखील अपेक्षा आहेत. 66 ची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहेत. 62 ची गरज आहे. लोअरवरती म्या गतीनं यष्ट्यांवरती बॉल आदळलाय परंतु कोणताही प्रकारचा हिस्सा खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा लागला नाही. त्यामुळे इथे मात्र मिळते 1. 1 च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या धावसंख्येवरती. 61 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे तिथून 11. दुसरा बॉल हुक केला क्षेत्ररक्षक आहे. राजेंद्र करणार नाहीये चुकी. इथे देखील फलंदाज बाद होते रघु. पहिल्याच बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती विकेट. पहिला बॉल सिंगल. तिसरा बॉल देखील वेगावरती अचूक गोलंदाजी करत असताना इथे येतोय डॉट बॉल. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहील ती 8 या धावसंख्येवरती. 61 ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. आणखी एक डॉट बॉल. 8 बॉल आता 61 ची गरज आहे. 8 बॉल आणि आता 61 ची गरज. शांतता पाहतोय आपण या मॅच मध्ये कारण एकतर्फी झुंज या स्पर्धेमध्ये सेमीफायनल नंबर 1 मध्ये आपण पाहतोय. इथे देखील बॅटला ब्रश करून बॉल चाललाय. लेग स्लिप रिझन मध्ये रनआउटची संधी होती परंतु इथे मात्र 1 रन मिळेल. 1 च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. 69 चा पाठलाग करताना 60 ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 7. 7 बॉल आणि 60 ची गरज आहे. विजयाचं अंतर खूप आहे मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी नेवाली टीमला. 7 बॉल 60 विकेटच्या पटलावरती अशक्य अशी गोष्ट आहे. आडव्या बॅटनं राजेंद्र आहे आणि चांगली फिल्डिंगचा प्रयत्न आणि तिथे मात्र डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. इथून तर दिसतंय चांगल्या रीतीनं बॉल सेफली अडवलाय. ऑफिशियल डिसिजन. नक्कीच धावा मिळतील त्या फक्त. म्हणजे धावा किती काढल्या या बॉलवरती? 2. एकच धाव मिळाली. नक्कीच एकच रन ऍड होईल. 1 च्या मदतीनं 10 धावा आहेत. 10 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 59 धावसंख्येची गरज आहे.
6 बॉल आणि 59 ची गरज आहे. साहिल आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल कमालीच्या वेगानं फेकलाय. इथे मात्र येतोय डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहील 10 या धावसंख्येवरती. 5 बॉल आता 59 ची गरज आहे. संपूर्णपणे सामना जिंकलाय. मेगा फायनल मॅच मध्ये जाण्याचे दरवाजे खुले झालेत खऱ्या अर्थानं माणगाव टीमच्या विरोधामध्ये माध्यमातून आणि इथे मात्र देखील बॉल हवेमध्ये आणि इथे फलंदाज होईल बाद. 4 बॉल शिल्लक आहेत. 59 ची गरज आहे. नेवाली संघाला धाराशायी केले खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये प्रथम सत्रापासून ते दुसऱ्या सत्रामध्ये देखील 4 बॉल शिल्लक आहेत. 59 धावसंख्येची गरज. साहिल देखील चांगल्या रीतीने गोलंदाजी साकारतोय. चार बॉल 59. इथे देखील डॉट बॉल कमालीचा बॉल पडल्यानंतर बॉल ऑफ ब्रेकच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातो. इथे इथे डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर 10 या धावसंख्येवरती कमालीची कामगिरी या मॅच मध्ये आपण पाहतोय माणगाव टीमच्या माध्यमातून. इथे देखील बॅटच्या टोला लागलाय. बॉल हवेमध्ये जज करताय क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र जजमेंट ठरली आहे चुकीची. तोपर्यंत मिळतील धावा धावफलकावरती. एक अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल बाकी आहेत. मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी टीम माणगाव संघाला. इथे देखील बॉल हवेमध्ये फलंदाज होते बाद. आता एक बॉलचा खेळ बाकी. 58 ची गरज आहे. खरा धावा धावफलकावरती काय कमालीचा खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये आणि तेच मेगा फायनल मॅच मध्ये जाण्यासाठी खऱ्या अर्थानं सज्ज झाले ते माणगाव टीम. यामध्ये योगदान असेल खऱ्या अर्थानं राजेंद्र, त्यानंतर कुमार आणि त्यानंतर सर्वच खेळाडूंनी दिलेली साथ माणगावकरांना आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय संतोषची चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये कमालीची गोलंदाजी अंतिम षटकामध्ये देखील साकारत असताना सामना जिंकलाय. मेगा फायनल मॅच मध्ये जाऊन बसलाय. शिवसंकल्प चषक 2024च्या तो माणगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन. मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय माणगाव आणि त्यानंतर हार्ड लक टीम नेवाली. सेमीफायनल मॅच मध्ये तुम्ही पराभवाच्या छायेत जाताय परंतु तुमच्या संघर्षाला देखील सलाम. वेल प्लेड टीम नेवाली आणि त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन टीम माणगाव. या सेमीफायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. इतिहास रचनामध्ये तो माहीर होता. एक बॉल त्याने जरूर गमावला. 5 बॉल मध्ये 5 षटकारांची आतिषबाजी.